आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। 2025 चा श्री रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना। तसेच या आठवड्यामध्ये झालेले अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आज आपण रिपीट घेतलेले आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला। प्रश्न 2, कोल्ड स्टार्ट नावाचा सराव अलीकडे कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये। प्रश्न 3, गार्डियन्स ऑफ द वाइल्ड अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कीर्तिवर्धन सिंग यांनी। प्रश्न 4 पाहूया। 7वा फ्युचर फूड फोरम 2025 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे दुबईमध्ये। प्रश्न 5, आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 सप्टेंबरला। प्रश्न 6, 62वी राष्ट्रीय पुरुष बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे पी इनियान यांनी। प्रश्न 7 पाहूया। भारत सरकारने कोणत्या राज्यात ओझू जल विद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये। प्रश्न 8, G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असतात हे चालू घडामोडीवरील प्रश्न। प्रश्न 9, कोणत्या राज्य सरकारने गोमती पुनरुज्जीवन अभियान सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने। प्रश्न 10 पाहूया। भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये। प्रश्न 11, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे वृंदावन इथे। प्रश्न 12, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF महासंचालक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण रंजन हे आहेत। प्रश्न 13 पाहूया। द्रव्य पोर्टल कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचा। प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदर्शनाची 21वी आवृत्ती कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे शारजाह इथे। प्रश्न 15, कोणत्या देशाने ओपेक 19 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाने। प्रश्न 16 पाहूया। भारत 2026 चे जागतिक सी फूड काँग्रेस कुठे आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई राज्यामध्ये। प्रश्न 17, ऑपरेशन स्वर्ण अलीकडे कुठे सुरू होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये। प्रश्न 18, भारतातील पहिले AI आधारित कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुमला येथे। प्रश्न 19 पाहूया। भारतातील पहिली चित्ता सफारी कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये। प्रश्न 20, कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDOने। असेच रोजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।